काय आहे आपण आज बघणार आहोत क्षयक्षम. ओके, तर क्षयक्षम जो आहे त्यामध्ये सांगितलं तर काय दोन प्रकारच्या गोष्टी आहेत. एक आहे सांगितलं है ना, अगोदर बुद्धाला दिसतं, फळावर दिसते सगळ्यांना, समय दिसते सगळ्यांना है ना. तर समय जो आहे तर तो आहे पहिला समय, दुसरा समय, तिसरा समय, चौथा समय, पाचवा समय, बरोबर है ना. ही सगळी निषेक रचना आहे. त्यामध्ये सांगितलं काय आहे, सर्व घाती स्पर्धक ओके आणि देशघाती स्पर्धक असतात. आठवतं आहे का ना कर्मांचं, हे घटवलं ॲक्च्युली मी फक्त परत एकदा दाखवायला लागलो आहे. तर क्षयक्षम कसा असतो आहे ना, तर तिथं तीन गोष्टी असतात. एक असतो तिथं काय आहे, उदय, उपशम आणि क्षय, ह्या तीन गोष्टी असतात है ना. क्षयक्षमचं सांगितलं काय आहे, सांगितलं इथं काय असणार आहे, उदय प्लस उपशम है ना प्लस क्षय. लक्षात येते है ना, ह्या तीन गोष्टी तर असणार आहेत, बरोबर. मग कशाचा उदय, कशाचा उपशम, कशाचा क्षय हे आता आपल्याला इथं बघायचं आहे. ओके, तर सांगितलं सर्व घाती जे स्पर्धक आहे त्यांचा वर्तमान मधला जो आहे है ना, है ना, वर्तमान समयातला सर्व घाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय. कळलं का, उदयाभावी काय आहे, क्षय है ना. म्हणजे तिथं काय आहे, उदयाला येत नाही सर्व घाती स्पर्धकाचा वर्तमानामध्ये. ठीक आहे, समजलं का है ना. त्यामुळे इथं मी आता हे करणार हे. ओके, उदयाभावी काय आहे, क्षय. उदयला न येणं उदयाचा अभाव रूप क्षय आहे. समजलं का नाही. हां, म्हणून इथं शब्द काय येणार, हा क्षय घटवला इथं. ओके, तर हा कसला क्षय आहे, हा कसला क्षय सांगितला, उदयाभावी. उदयाभावी क्षय कुणाचा, सर्व घाती स्पर्धकाचा वर्तमान समयामध्ये उदयाभावी क्षय. समजलं का. ओके, मग आता ह्याचा क्षय झाल्यावर वरचे सगळे खाली येतील की लगेच पडतील ना, है ना. म्हणून हे सगळे जे आहेत का नाही, ह्यांचा काय सांगितला, है ना. तर हे सांगितलं ह्यांचा सदवस्थारूप उपशम. ह्यांचं काय आहे, उपशम आहे का नाही. तर उपशम काय सांगितला, सदवस्था, सदवस्थारूप उपशम कुणाचा, कळलं का नाही, सर्व घातींचा सद्वस्थारूप. सद्वस्था म्हणजे काय, तुम्ही जिथं आहात तिथंच थांबा, खाली येऊ नका. कारण खालचा क्षय झाला ना, आणि मग वरच्यांनी काय केलं, जिथं आहात तिथं थांबा. कळलं का नाही. हा सद्वस्थारूप काय झाला, उपशम कुणाचा, सर्व घाती स्पर्धका. आणि देशघाती स्पर्धकाचा वर्तमान समयामध्ये काय आहे, उदय. असं तीन घटना घडत आहेत. कळलं का. क्षयक्षमामध्ये काय घडतंय, तीन, उदय, उपशम, क्षय. म्हणून इथं क्षयक्षमिक भाव म्हणला जातो. नुसतं उदय असता तर औदयिक भाव आला असता, पण इथं नुसता उदय नाही आहे है ना, नुसतं उपशम पण नाही आहे आणि नुसता क्षय पण नाही. समजलं का नाही. तिन्ही गोष्टी आहेत, उदय पण आहे, उपशम पण आहे, क्षय पण आहे. असं तिन्हींचं जे मिश्रण आहे त्याचं नाव काय आहे, क्षयक्षम. आणि मग ह्या क्षयक्षमात होणारा जो भाव आहे तो काय असणार आहे, क्षयक्षमिक भाव. समजलं का. क्षयक्षमची व्याख्या पक्की करा, वारंवार सांगतोय, क्षयक्षमची व्याख्या पक्की करा है ना. इथे एका कर्मात घटवलं आहे म्हणून देशघाती सर्वघाती घटवलेलं आहे. दोन कर्म असेल तर दोनमध्ये लावू शकतो, कळलं का नाही. तीन असेल तर तीन लावू शकतो आपण, जसं जे असेल तसं. जसं आपण काय म्हणतो, क्षयक्षम सम्यक्त्व. क्षयक्षम सम्यक्त्वामध्ये काय असणार है ना, इथं फक्त पुसायचं काय दाखवत है ना. क्षयक्षम सम्यक्त्वामध्ये काय असणार तर सांगितलं काय आहे,
क्षयक्षम सम्यक्त्वामध्ये सांगितलं काय आहे, इथं सम्यक प्रकृतीचा काय असणार, उदय असणार, सम्यक प्रकृतीचा. समजलं का नाही? हां. आणि दुसरं कसं सांगितलं, मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व म्हणजेच मिश्र. कळलं का? ह्या प्रकृतींचा काय असणार सांगितलं. असं का करताय कोणास ठाऊक? हां, मी एका बॉक्समध्ये लिहितो, हे उगाच काय तर करायला लागलंय. मिश्र अवघडच आहे. ओके, आता काय खरं नाही. झालं. काय तर असते टेक्निक, खालनं लिहिल्यावर मग बसलं शांत. तर मग कळालं का काय काय झालं. मग इथं आपण म्हणतो ना क्षयक्षम सम्यक्त्व. मग क्षयक्षम सम्यक्त्वामध्ये काय आहे ना, मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व ह्या प्रकृतींचा उदयाभावी काय आहे, क्षय आहे. कळलं का? लक्षात आलं? उदयाभावी क्षय. ओके. ह्या मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व ह्या प्रकृतींचा सत्तेमध्ये असलेल्या प्रकृतींचा काय आहे, सदअवस्थारूप उपशम आहे. आणि सम्यक्त्व प्रकृतीचा काय आहे, कारण सम्यक्त्व प्रकृती देशघाती आहे आणि मिथ्यात्व आणि मिश्र प्रकृती काय आहे सांगितलं, सर्वघाती आहे. कळलं का? क्लिअर झालं का? क्षयक्षममध्ये काय घडतं ते, हा ना. म्हणून क्षयक्षमामध्ये फक्त उदय नाही आहे. क्षयक्षमामध्ये कोण आहे, उपशम पण आहे, क्षय पण आहे. क्लिअर झालं? समजलं का नाही? पुढे जाऊ का आता भावांकडं. हां, अजून इथं मला काय, हां हो, आत्ता इथं 2 आहे. कळालं का? अजून अनेक प्रकृती तर अनेक प्रकृती लावता येतात. आता हे आपण दर्शन मोहण्याच्या अपेक्षेने बघतोय. चारित्र्य मोहण्याच्या अपेक्षेने जर बघत असो, कळलं का, तर 6व्या गुणस्थानामध्ये संज्वलनचा काय आहे, उदय आहे. म्हणजे तो देशघाती प्रकृती. आणि बाकीचे कोण, अनंत अनुबंधी, अप्रत्याख्यान, प्रत्याख्यानावरण, ह्या सगळ्या काय सांगितल्या, ह्यांचा सगळ्यांचा इकडं हे लावायचा. हा ना. उदयाभावी क्षय. कळलं का नाही? सदवस्थारूप उपशम आणि संज्वलनचा वर्तमान समयातला उदय. कळलं का? काय म्हणतो ते? हां, सत्तेमध्ये आहेत ना. क्षयक्षम घटवतोय आपण. काय घटवतोय हे लक्षात घ्या. आपण घटवतोय काय, औपशमिक भाव नाही घटवत, क्षायिक भाव नाही घटवत, औदयिक भाव नाही घटवत. आपण काय घटवतोय, काय घटवतोय, क्षयक्षम घटवतोय का नाही. सो क्षयक्षममध्ये अशा प्रकारे असतं. जे देशघाती आहेत त्यांचा उदय असतो, सर्वघाती जे आहेत त्यांचा उदयाभावी क्षय असतो, सत्तेमध्ये असलेल्यांचा सद्वस्थारूप उपशम असतो. कळलं का नाही? लक्षात येते? समजते की नाही? हे झालेलं आहे प्रकरण सगळं. हां, ठीक आहे. क्षयक्षम पक्का झाला का आता कुठला पण, है ना. नेहमी लक्षात ठेवायचं काय क्षयक्षमची व्याख्या, वर्तमानामध्ये सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय. लिहायचं असलं लिहा, पण पक्क करा. वर्तमानामधल्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय. दिसतंय? पहिलं हे झालं, क्षय घटवला. हां, पुढं सत्तेमध्ये असलेल्या समजतंय ना, आहे ना, वरच्या समयात आहेत ना सत्तेमध्ये असलेल्या, आहे ना.
सत्तेमध्ये असलेल्या सर्व घाती स्पर्धकांचा, सत्तेमध्ये असलेल्या सर्व घाती स्पर्धकांचा काय सदअवस्थारूप उपशम, सत्तेमध्ये असलेल्या सर्व घाती स्पर्धकांचा काय सदअवस्थारूप, म्हणजे ह्यांना आहे तिथंच थांबवलं, खाली यायचं नाही म्हणून सांगितलं. सदअवस्थारूप उपशम लिहिलं का? आणि आता तिसरं, वर्तमानामध्ये असलेल्या देशघाती स्पर्धकांचा उदय. वर्तमानामध्ये असलेल्या देशघाती स्पर्धकांचा उदय म्हणजे काय झालं? क्षयोपशम. म्हणजे काय झालं? क्षयोपशम. नेहमी शब्दातच लिहिलंय का नाही? क्षय उपशम. क्षयोपशम आहे का नाही? तर क्षय पण घटवला, उपशम पण घटवला आणि उदय पण घटवला. लक्षात आलंय? पॉईंट क्षयोक्षम पक्का करा, खूपच गरजेचं आहे. खूप. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये अग्रसर व्हायचं असेल, ह्याच्यामध्ये पुढचं समजून घ्यायचं असेल तर क्षयोक्षम घोकायचा. हे जे लिहिलंय ना, हे आता तुम्ही घोका, हे डोक्यात ठेवा, असलं पक्का करा. झोपेत जरी विचारलं काय तरी सांगता आलं पाहिजे. काय विचारतोय कळलं का? झोपेत जरी विचारलं तरी जागा असताना तर नक्की सांगता आलं पाहिजे. काय एवढं गरजेचं आहे क्षयोक्षमची व्याख्या. वारंवार सांगतोय. खूप पुढच्या कर्णानुयुगामधला हा काय म्हणतात ना, ही मेन पाया आहे, मेन बेस आहे. आणि ज्याचा पाया भरीव, ज्याचा कळलं का नाही? बिल्डिंग मोठी बांधायची असेल तर पाया पक्का, बेस पक्का पाहिजे. कळलं? तर हा बेस आहे क्षयोक्षम. समजलं का? मग काय काय झालं सांगा बरं. क्षयोक्षमची व्याख्या, वर्तमानामध्ये असलेल्या सर्व घाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय, सत्तेमध्ये असलेल्या सर्व घाती स्पर्धकांचा सदअवस्थारूप हा ना, आणि वर्तमानामध्ये असलेल्या देशघाती स्पर्धकांचा उदय म्हणजे. मला माहिती अवघड आहे, परंतु कुठलीही अवघड गोष्ट वारंवार 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 घोकून घोकून काय होते? सोपी होते. होते का नाही? कळलं का नाही? तसं ह्याला वारंवार घोका. प्लीज प्रयत्न करा. ठीक आहे. आजचा अभ्यास सांगू है ना. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळ्यांनी क्षयोक्षमची व्याख्या लिहायची. आता वहीत लिहिली का नाही, आता व्हॉट्सअपवर लिहायची. कळलं का? फक्त कॉपी पेस्ट करायचं नाही सांगतोय. घोका हो, सगळ्यांनी ते पाठ करा, एवढी गरजेची आहे ना. उद्याच्याला विचारलं तर सांगणार? उद्याच्याला 108 वेळा जाप देऊन यायचे ह्याचे. पाठ कसं होत नाही मला सांगा अगोदर. 109 वेळा जाप दिली तरी सुद्धा पाठ होईल है ना. 9 वेळा घोकायची ही व्याख्या फक्त. चला पुढं, मी पुढं जातो. तर आपण काय बघत आहोत आता? पहा. गुणस्थानामध्ये कुठले भाव? मग पहिल्या गुणस्थानामध्ये कुठला भाव आला? बिकॉज मिथ्यात्वाचाच उदय आहे, तिथं दुसरं काही सुद्धा नाही. कळलं रे? ते सगळं झाकून टाकतंय. ह्याच्यावर खूप म्हणजे खूप काय म्हणतात ना, प्रश्नोत्तर घडवलेले आहेत. जर मी धवलातले सगळे एक एक सांगायला लागलो का नाही तर खूप वेळ जाईल, पण ते खूप विस्तार होईल. आता एवढं पक्क करा. मी म्हणलं ना, जेव्हा परत जीवकारण शिकचाल तेव्हा मी ह्याच्या अजून डेपमध्ये जातो. कळलं का नाही? धवलामधले खूप चर्चा आहे ह्याच्यामध्ये, भयानक. मी आत्ता सकाळी तेच वाचत होतो. भयानक भयानक आलेल्या सगळ्या गोष्टी, खूप प्रश्नोत्तर घडवलेले आहेत, जे तुम्हाला कधीच प्रश्न येणार नाही. पण तिथं आलं, अरे हां असं होऊ शकतं की, हां असं काय घडवलं नाही,
त्याचं उत्तर स्वतः आचार्यांनी प्रश्न निर्माण करून स्वतः उत्तर दिलेलं आहे ना. त्या सगळ्या चर्चा आहेत. म्हणून म्हणतो हे पक्कं करा. हे पक्कं झालं का नाही तुमचं पुढचं सगळं काय आहे पक्का होतं. चला दुसऱ्या गुणस्थानामध्ये सांगितलं काय, हे ब्लर का दिसायला लागलाय, ओके आता छान दिसायला. तर दुसऱ्या गुणस्थानामध्ये काय सांगितलेलं आहे, कुठला भाव आहे, पारिणामिक मीन्स न्यूट्रल. कारण समजलं सगळ्यांना. दुसरं गुणस्थान समजलं होतं, आपलं अडकलं कुठं होतं, तिसरं आणि चौथ्यात है ना. कळलं का ना आता. तिसऱ्यामध्ये काय सांगितलं, कुठला भाव आहे, कारण सांगितलं ना. तिसरं गुणस्थान नुसतं सम्यक प्रकृतीच्या उदयाने होत नाही. सम्यक प्रकृती ही काय सांगितली आहे, फक्त त्याच्यातल्या देशघाती स्पर्धकांचा उदय आहे. परंतु तिथं सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय आहे. कळलं का नाही. तिथं मिथ्यात्व आणि अजून सम्यक प्रकृती ह्यांचं काय झालेलं आहे, उदयाभावी क्षय सद्वस्थारूप उपशम झालेला आहे. तेव्हा कुठं तिसरं गुणस्थान होतं. नुसतं इथं कसं आहे, मिथ्यात्वाच्या नुसतं उदयानं झालं म्हणून औद्योगिक भाव म्हणलं. कळलं का नाही. परंतु इथं नुसतं सम्यक प्रकृतीच्या उदयानं तिसरं गुणस्थान होत नाही. जो उदय आहे तो देशघाती स्पर्धकांचा उदय असतो. सम्यक मिथ्यात्व प्रकृती सर्व घाती आहे, तरीसुद्धा त्यातले जे देशघाती लावायचे, हे सगळी चर्चा घेतली आहे मी म्हणा ना, खूप डिटेलमध्ये आहे सगळं. कळलं का. मग तिथं फक्त एकटा सम्यक प्रकृती नाही आहे, तर त्याच्याबरोबर कोण आहेत, बाकीच्या सगळ्यांचा काय झालेला आहे, सद्वस्थारूप उपशम झालेला आहे, उदयाभावी क्षय झालेला आहे. कळलं का नाही. आणि सम्यक प्रकृतीचा उदय आहे. तेव्हा कुठं तिसरं गुणस्थान होतं. सो तिसऱ्या गुणस्थानामध्ये कुठला भाव सांगितला, हा कायमचा कॉन्स्टंट भाव नाही आहे. हे कुणाच्या अपेक्षेने आपण बघतोय, दर्शन मोहनीयाच्या अपेक्षेने. दुसऱ्या कर्मांच्या अपेक्षेने बघितलं तर वेगळंच होणार आहे. कळलं. घटवतो. हे चौथं गुणस्थान झालं की ते पण घटवतो. आता चौथं पूर्ण करतो है ना. ठीक आहे ना. हे दर्शन मोहनीयाच्या अपेक्षेने बघतोय है ना. आणि दर्शन मोहनीयाच्या अपेक्षेने चौथ्या गुणस्थानामध्ये सांगितलं काय आहे, औपशमिक सम्यक तो होते तेव्हा औपशमिक भाव, क्षायिक सम्यक होते तेव्हा क्षायिक सम्यक होते तेव्हा. असं बघून नुसतं हे करू नका, काय चालू आहे ना. आणि क्षायक क्षमिक सम्यक तो जेव्हा असतं चौथ्या गुणस्थानामध्ये तेव्हा सांगितलं काय आहे. मग इथं परत म्हणचाल सम्यक प्रकृतीचा उदय आहे का नाही, पण नुसता उदय नाही. फरक आहे. इथं सम्यक प्रकृतीचा उदय आहे, इथं सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा उदय आहे. फरक आहे की नाही. काय आता इथं काय झालेलं आहे, इथं जेव्हा हे होतंय का नाही तेव्हा सांगितलं वास्तविक जी ही प्रकृती आहे कुठली, सम्यक मिथ्यात्व ही सर्वघाती प्रकृती आहे. पण सर्वघाती प्रकृतीचे पण परत दोन अंश असतात, देशघाती स्पर्धक आणि सर्वघाती स्पर्धक. त्यातल्या देशघातीचा काय आहे उदय, सर्वघातींचा उदयाभावी क्षय आणि वगैरे वगैरे सगळं आहे. ते समजलं का नाही. हे तर झालं. प्लस मिथ्यात्व ह्यांचा सुद्धा काय झालेलं आहे, तिथं उदयाभावी क्षय वगैरे आहे. आलं का लक्षात. पॉईंट समजला का नाही आहे ना. आणि सम्यक प्रकृतीचा सुद्धा तिथं काय आहे, उपशमच झालेला आहे. म्हणजे तिथं नाहीच आहे, ते त्याचा उदय नाही आहे. सम्यक प्रकृतीचा उदय आला तर काय होईल, हां तिसरं गुणस्थान कसं राहील. हां कुठं, इथं अहो इथं मिथ्यात्व पण नाही आहे, ती पण देशघाती आहे, सर्वघाती आहे. मिथ्यात्वाचा पण उदय नाही इथं. उदय फक्त सम्यक प्रकृतीचा आहे आणि सम्यक प्रकृतीतल्या देशघाती स्पर्धकांचा उदय आहे. कळलं का नाही. मी चुकलं का, माझ्याकडनं चुकलं असेल बोलताना आत्ता, ठीक आहे. पण मला म्हणायचं हा आहे की सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा उदय आहे, सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा उदय आहे.
तिसऱ्या गुणस्थानामध्ये सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा उदय आहे. पण सम्यक मिथ्यात्व ही प्रकृती सर्वघाती प्रकृती, परंतु त्यातले सुद्धा देशघाती स्पर्धकांचा उदय लावायचा. सर्वघाती स्पर्धकांचा उदय नाही आहे. हां, ज्या ज्या सर्वघाती प्रकृती आहेत का नाही, त्या सर्वघाती प्रकृतीमध्ये देशघाती स्पर्धक आणि सर्वघाती स्पर्धक असतात. हां, देशघातीचा उदय आणि हां सर्वघातींचा उदयाभावी क्षय सद्वस्था रूप उपशम वगैरे. समजलं काय? भरपूर घटवलं आहे, मला माहिती आहे. ते तुम्हाला अजून प्रश्न असतील, पण ते सगळं सांगत बसलो तर मग खूप विषयांतर होईल. ती सगळी धवलाची चर्चा आहे, मला माहिती आहे. तरीसुद्धा मग तुम्ही सर्वघाती का म्हणला, कळालं का नाही, हे सगळं घटवलं तिथं आहे. पण ही सगळी नेक्स्ट लेवलची चर्चा आहे. आत्ता एवढं लक्षात ठेवा की इथं फक्त काय घडतंय, नुसता सम्यक मिथ्यात्वाचा उदय येऊन तिसरं गुणस्थान होत नाहीये. कळलं का नाही? नुसता उदयानं काम होत नाहीये, तर तिथं काय आहे, हां नाही ते देशघातीचा उदय आहे, पण सर्वघातींचा उदयाभावी क्षय आहे. कळालं का नाही? सत्तेमध्ये पडलेल्या ह्यांचा पण काय आहे, हां मग तेव्हा तिसरं गुणस्थान निर्माण होतं. प्रश्न खूप आहे तिथं. पहिल्या गुणस्थानातनं सुद्धा तिसरं होतंय का नाही, मग तिथं सुद्धा मिथ्यात्व सुद्धा हेच झालेलं आहे, हेच घटवलं आहे. पण हे खूप प्रश्न भयानक पुढं प्रश्नांची उत्तरं दिलीत आचार्याने. कळालं का? आत्ता बेसिक एवढं समजून घ्या. समजलं का तिसरं? आणि चौथ्यामध्ये काय घडतं आता, सम्यक प्रकृतीचा उदय आणि मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व ह्यांचा काय आहे, उदयाभावी क्षय आणि सत्तेमध्ये असलेल्यांचा सद्वस्था रूप. हां, तेव्हा कुठं क्षयक्षम सम्यक्त्व होतं. नुसतं सम्यक प्रकृतीच्या उदयानं क्षयक्षम सम्यक्त्व होत नाहीये. क्लिअर? क्लिअर झालं का नाही? नुसतं सम्यक मिथ्यात्वाच्या उदयाने तिसरं गुणस्थान येत नाहीये, म्हणून तिथं तो भाव आहे. समजलं का नाही? अजून जडच घेत आहे. आता आहे भावाचं प्रकरण तसं. परत एकदा घ्या, परत एकदा सांगतो जरी नाही लक्षात आलं ते. पागं पहिलं घ्या, दुसरं घ्या, मग तिसरं चौथं घ्या, आहे ना? ठीक आहे ना? पहिल्या समजतं का बघा. दर्शन मोहण्याचे 3 भेद कुठले कुठले सांगा बर. मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व म्हणजेच मिश्र, आणि सम्यक प्रकृती. ह्या 3 भावांच्या अपेक्षेने घटवायचं. ह्या 3 भावापैकी जे पहिलं गुणस्थान होतं ते मिथ्यात्वाच्या उदयाने होते. उपशमाने, क्षयाने, क्षयक्षमाने होतंय का? क्लिअर कट आहे का नाही? हा ना? इथं पण अजून भरपूर प्रश्न उठवलेत धवलामध्ये, तर ते आता मी नाही सांगत. तुम्ही एवढंच फक्त समजा, मिथ्यात्वाचे काय होतंय, उदयाने औदिक भाव झाला का नाही, हे तर क्लिअर आहे का नाही? उदयानं होणाऱ्या भावाला औदिक भाव म्हणतात, उपशमानं होणाऱ्या भावाला औपशमिक भाव म्हणतात, क्षयानं होणाऱ्या भावाला क्षयक्षमानं होणाऱ्या भावाला, आणि कुठल्याच कर्माच्या उदया ह्यानं भाव होत नाहीत त्याला काय म्हणतात. समजलं? क्लिअर झालं का? आहे ना? मग इथं मिथ्यात्वाचा उदय आहे म्हणून काय झालं. हां, आता दर्शन मोहनीयातलं काहीही उदय, उपशम, क्षय, क्षयक्षम नाही आहे. चारित्र मोहनीयाचा अनंतानुबंधीचा उदय आलाय. कळलं का नाही? परंतु दर्शन मोहनीयातला कुणाचाही उदय, उपशम, क्षय, क्षयक्षमानं काही सुद्धा दुसरं गुणस्थान होत नाही आहे. म्हणून दर्शन मोहनीयाच्या अपेक्षेने दुसरं गुणस्थान काय झालं, पारिणामिक झालं. चारित्र मोहनीय लावलेलं नाही आहे दर्शन मोहनीयाच्या अपेक्षा. समजतंय ना? न्यूट्रल आहे ना? दर्शन मोहनीयाचं दुसऱ्या गुणस्थानामध्ये काही सुद्धा वर्क नाही आहे, काही सुद्धा काम नाही. सो न्यूट्रल असल्यामुळं दर्शन मोहनीयाच्या अपेक्षेने दुसऱ्या गुणस्थानात काय आला, पारिणामिक भाव. समजते का? आहे ना? पुढं तिसरं सांगितलं. आता काय आहे, दर्शन मोहनीयातल्या सम्यक प्रकृतीचा उदय आहे, बरोबर का नाही? पण फक्त उदय नाही आहे तिथं, फक्त उदय नाही आहे. ह्या सम्यक प्रकृतीच्या ज्या सर्व घाती स्पर्धक आहे
हां माझ्यासारखं चुकतंय बघा, असंच होतंय हां ना, मी कन्फ्युजन व्हायला लागलं हां. तर ते काय दर्शन, तर मिश्र प्रकृतीचा काय आहे इथं उदय आहे. ठीक आहे ना, मिश्र प्रकृतीचा उदय आहे, पण नुसता उदय नाही आहे. त्याबरोबर काय आहे हा ना, तिथं सांगितलं ह्या मिश्र प्रकृतींच्या सर्व घाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय सद्वस्थारूप उपशम आहे. परत मिथ्यात्व आहे त्यांचा सुद्धा उदयाभावी क्षय सद्वस्थारूप उपशम आहे. तेव्हा कुठं काय झालेलं आहे, तेव्हा तिसरं गुणस्थान आलेलं आहे. म्हणून तिसऱ्या गुणस्थान काय झालं, नुसतं उदयानं. इथं कसं मिथ्यात्वाच्या उदयानं आलं का नाही, पण नुसतं सम्यक मिथ्यात्वाच्या उदयानं तिसरं गुणस्थान आलेलं नाही आहे. इज दॅट क्लिअर, कळलं का नाही. हां पुढं आता चौथ्या गुणस्थानामध्ये 3 प्रकारचे सम्यक्त्व आहेत का नाही. काय औपशमिक सम्यक्त्व, औपशमिक भाव, क्षायिक सम्यक्त्व, क्षायिक भाव. क्लिअर झालं का. हां हे तर समजलं. आता क्षायक्षमिक सम्यक्त्व आहे का नाही, मग तिथं फक्त सम्यक प्रकृतीचा उदय नाही आहे. नुसत्या सम्यक प्रकृतीच्या उदयानं क्षायक्षमिक सम्यक दर्शन होत नाही. तेव्हा काय घडतंय, मिथ्यात्व आणि मिश्र ह्यांचा उदयाभावी क्षय सद्वस्थारूप उपशम आणि सम्यक प्रकृतीचा उदय, तेव्हा कुठं क्षयक्षम सम्यक्त्व बनतं. म्हणून इथं औदैक भाव न येता काय घेतवलेलं आहे, क्षयक्षमिक भाव. क्लिअर झालं का, समजलं का नाही. हां आणि काही वेळेस काय होतं, लवकर समजत पण नसतं आहे ना. थोडे पेशन्स ठेवा, परत जेव्हा ही चर्चा येईल तेव्हा तुम्हाला हे समजेल. है ना. आता ज्यांना हे 5 भाव पक्के आहेत ना त्यांना लगेच समजतंय. ज्यांना सर्वघाती देशघाती पक्क आहे त्यांना लगेच समजतंय. ज्यांनी पहिल्यांदाच हा शब्द ऐकलेला आहे, कळलं का नाही, तर त्यांना थोडंसं ह्याचं भावापासून व्हायला कठीण जाऊ शकतं. ठीक आहे ना. पण असू द्या, मी म्हणलं ना, पण ज्यांनी मेहनत करतात त्यांनी, मी म्हणलं ना, परत एकदा तुम्ही व्हिडिओ फक्त प्ले करा, परत एकदा बघा, ऐका, समजून घ्यायचा प्रयत्न करा. कळलं का, समजून घ्या. जाऊ पुढं. ओके. आता हे तर घटवलं दर्शन मोहण्याच्या अपेक्षेने. थोडं जरा वेगळं सांगणार आहे मी आता, बरं का. थांबतो मी, खालचं घटवणार नाही आहे, ते उद्या सांगतो आहे ना. परंतु दर्शन मोहण्याच्या अपेक्षेने घटवलं. परंतु जर म्हणालो की पहिल्या गुणस्थानामध्ये काय क्षयक्षमिक भाव असतो, असू शकतो का, असतो. कोणाच्या अपेक्षेने, चारित्र मोहण्याच्या अपेक्षेने. बरं ठीक आहे, पण ॲक्च्युली ज्ञानावरण कर्मच बदललं. ज्ञानावरणाच्या क्षयक्षम असतो का नाही पहिल्या गुणस्थानामध्ये, काय विचारतोय. दर्शनावरण कर्माचा क्षयक्षम असतो का नाही पहिल्या गुणस्थानामध्ये. अंतराय कर्माचा क्षयक्षम असतो का नाही पहिल्या गुणस्थानामध्ये. क्षयक्षम समजतंय ना, कळते का नाही. ज्ञानावरण कर्माच्या क्षयक्षमातच आपल्याला ज्ञान कमी जास्त होत आहे ना. काय अंतराय कर्माच्या क्षयक्षमातच आपल्याला कुठली गोष्ट मिळते नाही मिळत वगैरे वगैरे. समजते की नाही, आहे का नाही. सो क्षयक्षमिक भाव पहिल्या गुणस्थानामध्ये जो घटवला तो कुणाच्या अपेक्षेने येतोय, अन्य कर्म म्हणजे ज्ञानावरण, दर्शनावरण, अंतराय. पण मोहनीयामध्ये दर्शन मोहण्याच्या अपेक्षेने बघितला तर औदैक. समजलं का नाही. कर्म बदलले तर इथे भाव बदलणार आहेत. नाही तर तुम्ही डोक्यात फिक्स करून ठेवचाल पहिल्या गुणस्थानात औदैकच भाव असतो, दुसऱ्या गुणस्थानात पारिणामिकच भाव असतो, दुसरे भाव असतच नाही, असं काय नाही आहे. हे कुणाच्या अपेक्षेने चाललं आहे, दर्शन मोहण्याच्या. नुसतं मोहनीय नाही, दर्शन मोहण्याच्या अपेक्षेने चाललं आहे. म्हणून हे भाव आलेत. उद्याच्याला इथलं कर्म बदललं, इथले भाव बदलले. क्लिअर. खाली पण तसंच होणार आहे. कर्म बदललं, भाव बदलले. समजलं का नाही. नाहीतर तेच डोक्यात ठेवून हे करू नका. ओके समजलं. अशा प्रकारे ही सगळी चर्चा झालेली आहे. जाऊ दे, काय समजू नाही तर न समजू, एवढं लक्षात ठेवायचं काय आहे, 5 प्रकारचे भाव आहे. एवढं लक्षात राहील का. 5 प्रकारचे भाव तत्वसूत्रामधले कुठले कुठले, औदैक, औपशमिक, क्षायोक्षमिक,
शायिक पारिणामिक. बस हे 5 भाव आहेत. कर्माच्या उदयात होतात त्यांना काय म्हणतात? औदयिक भाव. कर्माच्या उपशमात होतात, उपशम दबला आहे ना. कर्मांच्या क्षयात पूर्ण नष्ट करून टाकलं ते कुठले? शायिक भाव. आणि कर्मांच्या क्षयक्षम, क्षयक्षम सांगितलं ना आता, थोडा क्षय, थोडा उपशम, थोडा उदय. कर्माच्या क्षयक्षमात होतात ते आहे ना. आणि तिथं त्या कर्माच्या काय आहे? अपेक्षाच नाही आहे पण तरीसुद्धा भाव होतात ते कुठले? पारिणामिक. सोपं आहे का नाही? एवढं समजतं आहे का ना? लक्षात राहू ना राहू, समजलं का नाही एवढं? आहे ना. बस एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. आता 14 गुणस्थानं म्हणा. नाही तर आज सगळं अवघडच झालं. चला 14 गुणस्थानांची नावं म्हणा. ओके, समजलं सगळ्यांना? ठीक आहे ना. ही 14 गुणस्थानं आहे ना. बघून नाही न बघता पाठ पाहिजे होती. आता ते बाकीच्यांसाठी ते दाखवलेलं आहे ना. पण हे त्यात काय म्हटलं सगळं क्लिअर, शब्द नावावर सगळं क्लिअर व्हायला पाहिजे. त्यात काय घडतं आहे काय नाही घडत, मोहण्याचं काय घडतं आहे नाही घडत, समजतं आहे का नाही? ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या पाहिजेत आपल्याला क्लिअर असायला पाहिजे. बाकी घटवतो, अजून हळूहळू घटवतो. पुढचे भाव उद्याच्याला घेऊ आणि मग पुढचं प्रकरण बघू. ठीक आहे.